झाले फायनली 1000 मोदक. नाईट आउट, नाईट शिफ्ट केली आहे बाईनी, मामीनी आणि दादानी. चला आता दर्शन करायला जाऊ. 1008 मोदक पॅक झालेले आहेत आणि अव्हेंजर्स मंडळी सज्ज झालेली आहे बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी. साक्षात संदेश दगडे चिंतामणी मंडळाचे प्रेमी. चला आज चाललेले आहेत लालबागचं राजा दर्शन करायला. नमस्कार मित्रांनो, या काका या. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. बरोबर व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे, टायटल देखील तुम्ही बरोबर वाचलेला आहे. मला देखील माहिती आहे तुमचं लालबागचं राजा दर्शन झालेलं नाही, तर काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आज मार्केटच्या राजाचं दर्शन करण्यासाठी. तर यावर्षी मार्केटच्या राजाचं 33वा वर्ष आहे. हुबेहूब लालबागच्या राजाचीच मूर्ती असते, तसंच लालबागच्या राजाचंच रूप असतं, तोच मूर्तिकार असतो. प्रभावळ देखील तेच लावलं जातं. इथे आल्यानंतर तुम्ही जी काही मनोकामना मागता ती देखील पूर्ण होते. इथली स्टोरी देखील सेम लालबागच्या राजासारखीच आहे. इथे मार्केटच्या लोकांनी बसवलेला हा नवसाचा गणपती आहे. तर तुम्ही इथे येऊन इथल्या लोकांना जरी माहिती विचारली ते देखील सांगतील. तर आपण सुद्धा त्यांच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला मी इथे कसं यायचं, कसं दर्शन, काही सगळं देखील मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, स्किप थोडंही करू नका. तुम्हाला मी लालबागच्या राजाचं म्हणजेच मार्केटच्या राजाचं दर्शन यावर्षी करून देणार आहे. 1008 मोदकांचा प्रसाद आपली अव्हेंजर्स मंडळी घेऊन चाललेली आहे मार्केटच्या राजाचं दर्शन करण्यासाठी. इथे आल्यानंतर तुम्ही बाप्पाचं डोळे भरून दर्शन करा. चरण दर्शन, मुखदर्शन तुम्हाला दोन्ही भेटेल, कसलीही धक्काबुक्की नाही. इथे येण्याचा मार्ग मी तुम्हाला याच्या पुढे सांगेन, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ सिनेमॅटिकमध्ये एन्जॉय करा. पूर्ण इथली वाईब आणि पूर्ण इथला देखावा जो आहे तो तुम्ही मनसोक्त बघून घ्या. नमस्कार. तुम्ही माझ्या मागे बघू शकता मार्केटचा राजा. खूप असा सुंदर असा देखावा आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे आल्यानंतर असं वाटतं का सारखं सारखं बाप्पाला बघत बसावं. ठीक आहे मित्रा. ताई, अव्हेंजर्स मंडळी 1008 मोदकांचा नैवेद्य आमच्या शीतलताईकडून म्हणजे अव्हेंजर्स मंडळीकडून देण्यात आला होता. जे राजाचा मागचा प्रभाबळ पाहत आहात ते देखील लालबागच्याच राजाचं वापरलं जातं. आता मला त्या दादाने सांगितलं आणि मला आधी देखील माहिती होतं ही गोष्ट. तर सुंदर अशी, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. येऊन नक्की दर्शन करा आणि तुम्ही राजाजवळ जे मागता ते राजा तुमची मनोकामना पूर्ण करतो. नवसाला पावणारा मार्केटचा राजा असं देखील इथे ओळखलं जातं. मला स्वतःला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी मी इथेच एक रील शूट केली होती, एक व्हिडिओ शूट केली होती आणि तब्बल त्या व्हिडिओला 3,16,000 व्ह्यूज गेलेले आहेत. तुम्ही आत्ता देखील बघू शकता. फक्त मी राजाकडे थोडंसं काही मागितलं आणि ते माझं पूर्ण झालं. इथल्या मंडळाचं नियोजन आणि कार्यकर्ते खूप सुंदर आहे. तुम्ही इथे आल्यानंतर स्वतः एक्सपिरियन्स करू शकता. पण तुमच्याकडे बाप्पाचं दर्शन करण्यासाठी खूप कमी अवधी आहे. 1.5 दिवसाचा आपला राजा बसला जातो. 1.5 दिवसानंतर राजाचं विसर्जन होतं. म्हणजे आजचा आणि उद्याचाच दिवस तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे 24 तास आहेत. पूर्ण रात्रभर दर्शन चालू असतं, सकाळी दुपारी. आणि मला मी इथे येण्याचा मार्ग सांगतो. पनवेल स्टेशनवरून तुम्हाला थेट यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या इथे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे डेकोरेशन बघायला मिळेल. इथून सरळ तुम्ही चालत जायचं आहे राजाच्या इकडे आणि तिकडे तुम्हाला चरण दर्शन आणि मुखदर्शनाच्या दोन्ही रांगा मिळतील. तर तिथे जाऊन तुम्ही शांततेत दर्शन करून घ्या.
याच रस्त्याने तुम्हाला पुढे चालत जायचं आहे. इथले काही रस्ते तुम्हाला सरळ थेट मार्केटच्या राजाकडे आणतील. इथे आल्यानंतर ही आहे चरण दर्शनची लाईन. तुम्हाला इथून सरळ थेट असं यायचं आहे. इकडून चरण दर्शनची लाईन येते ती अशी. बघा कसली धक्काबुक्की नाही, शांततेत दर्शन, मनपूर्वक दर्शन. आणि इकडे आहे मुखदर्शनाची लाईन असं नाही म्हणता येणार, तुम्हाला सरळ सरळ जाऊन मुखदर्शन करता येतं. तर चला मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता मुखदर्शन सुद्धा खूप सुंदर असं होतं इथे. बघू शकता तुम्ही आपले दादा ड्रोन शॉट टिपत आहेत. खूप सुंदर दर्शन अगदी माझ्या मनासारखं झालेलं आहे. तुमचं दर्शन ही व्हिडिओ बघण्याच्या आधीच जर झालं असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ कंटिन्यू करण्याचा अर्थ हाच आहे का तिथे मला काही थोडं जास्त शूट करता आलं नाही, कारण का बाकीचा आवाज होता आणि माझ्याकडे थोडा माईक पण नाही, त्याच्यामुळे काही इश्यूज होते. त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ घरून कंटिन्यू करतोय. मार्केटच्या राजाबद्दल सांगायचं झालं तर खूप जास्त आहे, तर मी तुम्हाला थोडक्यात काही माहिती सांगतो. तिथले जे मार्केटचे व्यापारी होते त्यांनी काही 33 वर्षापूर्वी आधी नवस बोलला होता, तो त्यांचा पूर्ण झाला. म्हणजे लालबागच्या राजाची जशी स्टोरी आहे तशीच इथे देखील आहे. त्याच लोकांनी तो गणपती बसवलेला आहे, म्हणून मार्केटचा राजा असं त्याला म्हटलं जातं. तर तुम्हाला देखील दर्शन करायचं असेल तर लवकरात लवकर जा, कारण का तो गणपती 1.5 दिवसाचा असतो. साखर चौकचा गणपती. दर्शन अगदी व्यवस्थित होईल, काही टेन्शन घेऊ नका. मुखदर्शन आणि चरण दर्शनची दोन्ही लाईन आहे. थोडा 1 तास काढा, पण चरण दर्शन नक्की करा. खूप म्हणजे मी विसर्जनाला जाण्याचा प्रयत्न करेन, जर मला जमलंच तर मी विसर्जनाला जाईन बाप्पाच्या, आणि तुम्हाला ती देखील व्हिडिओ सांगेन. तर ही व्हिडिओ आपण इथेच संपवू. पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग मी मराठीमध्ये शूट केलेला आहे. याचे पुढचे ब्लॉग मराठी हिंदी असे दोन्ही याच्यामध्ये येतील. जसं मला कम्फर्टेबल असेल तसं मी शूट करेन आणि बोलेन. तुमच्यासाठी मी विसर्जनाची व्हिडिओ कॅप्चर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडली असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा. तर भेटूया अशाच एक सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या बाकीच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या बघा. टेक केअर. जर सांगायचं झालं तर तिथले ते